जय हिंद मित्रांनो, लोकसत्ता लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. एक आर्टिकल आलं होतं लोकसत्तामध्ये बांगलादेशच्या रिलेटेड. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, GS2 मध्ये आपण वापरू शकतो ते UPSC आणि MPSC मेन्सच्या. पाहू आपण. मी तुम्हाला या आर्टिकलमध्ये समजून सांगेन ह्या तीन पार्ट्या कोणत्या आहे, हा माणूस कोण आहे, ही बाई कोण आहे, हा माणूस कोण लागतो या बाईचा, आणि शेख हसीनाबद्दल तर माहितीच असेल. आणि UPSC आणि MPSCमध्ये तुम्ही लिहू शकता आन्सर वगैरे, असे काही पॉईंट्स देईन मित्रांनो. पहिले मराठीत नंतर इंग्लिशमध्ये, तुमचं कोणचं मीडियम असेल मला माहीत नाही. ज्या ह्याच्यात निष्कर्ष वगैरे कन्क्लुजन, आणि 150 शब्दाचा आणि एक 250 शब्दाचा तो एक क्वेश्चन देईल मित्रांनो. मित्रांनो, काल आर्टिकल आपण डिस्कस नाही केलं, कारण अं, काल जे आर्टिकल होतं मित्रांनो, ते इतकं इम्पॉर्टंट नव्हतं. करार आणि त्यांचा घरी अमेरिकाच्या ह्याच्यावर आणि पंतप्रधान स्वतः. आता हे आर्टिकल वेगळं असतं मित्रांनो, पॉलिटिकल आर्टिकल असतं. राहुल गांधी हे म्हटला, पहिल्या पंतप्रधानने हे केलं, मनमोहन सिंगने हे केलं वगैरे. हे इम्पॉर्टंट नसतं मित्रांनो. ह्याच्यामध्ये पण काही नवीन पॉईंट भेटले नाही मित्रांनो. तेच होतं आपलं, घुमून फिरून तेच होतं. सगळं डिस्कस केलेलं आहे मित्रांनो, तर काही घ्यायची गरज नव्हती. आज आपण हेच आर्टिकल डिस्कस करू. मी तुम्हाला एकदा हे सांगितलं होतं, मी बॅकग्राऊंड सांगितलं होतं. 1947ला वेस्ट पाकिस्तान आणि आजचा जो बांगलादेश आहे तो ईस्ट पाकिस्तान होता. आणि 1971ला शेख मुजीबुर रहमान यांनी ते आपलं स्वतंत्र केलं बांगलादेश तो. आणि इंदिरा गांधीची पण इम्पॉर्टंट भूमिका होती त्यात. 2015मध्ये तेच इंडिया बांगलादेश करार झाला. आणि ही जी शेख हसीना होती, पूर्वीची पंतप्रधान बांगलादेशची, ती आपल्यासाठी चांगली होती समजा. पण 2024ला तिला म्हणजे पायउतार व्हावा लागला वगैरे. तेच जेनझी आंदोलन वगैरे. 2025ला पायउतार व्हायला लागला. ओके, तर आजच्या आर्टिकलमध्ये तेच डिस्कस करू. म्हणजे मी तुम्हाला सांगेन, बांगलादेशमध्ये तीन पार्ट आहे मित्रांनो, एक, दोन आणि तीन. पहिली पार्टी नॅशनल सिटीझन पार्टी, जे आता जेनझीचं आंदोलन झालं होतं, बेरोजगार आणि सगळं जेनझी वगैरे, तर या पार्टीचे सगळे कार्यकर्ते. जमात इस्लामी, मी तुम्हाला सांगितलं ना, 1947ला ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान झाला. आणि 1971ला पाकिस्तान आझाद झाला, म्हणजे लिबरेट झाला तो. तर काही काही जे लोक होते कट्टरवादी वगैरे, ते तरी पाकिस्तानला सपोर्ट करत होते, वेस्ट पाकिस्तानला. तर ही पार्टी त्यामधली आहे ही. आणि BNB ही एक मिडल पार्टी आहे, मतलब मध्यमवाली पार्टी आहे, मध्यम मार्गावाली. ती कट्टरवादी बी नाही आणि जास्त लिबरल बी नाही, एक अशी मध्यम पार्टी आहे ती. ओके, तर ह्याचा लीडर आलेला आहे, तारिक रहमान नाव आहे यांचं. तारिक रहमान कोण होता मित्रांनो? खालिदा जिया. आपल्याला माहिती आहे शेख हसीना 2009 पासून होती, आणि 2024-25पर्यंत होती ही. आणि मोदीजींसोबत चांगले संबंध होते वगैरे, आपल्या भारतासोबतच चांगले संबंध होते इंडियासोबत. पण डेमोक्रेसी नव्हती मित्रांनो, म्हणजे एकाधिकार होता वगैरे. आणि सो कॉल्ड डेमोक्रेसी होती, म्हणजे लोकशाहीच नव्हतीच तिथं. असंच चालायचं राजकारण वगैरे, एकाधिकार होता. ते आज ना उद्या पडणारच होती ती, म्हणजे सत्ता पडणारच होती. मग जयंतीचं आंदोलन झालं आणि ते पडले वगैरे. तर ही जी होती मित्रांनो, ही जी होती ही BNP, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. आणि ही जेनजीचं आंदोलन केव्हा झालं मित्रांनो? जुलैला झालं, 2025ला. आणि ही डिसेंबर 2025ला मेली, तिचं देहांत झालं. आणि हा मुलगा आहे तिचा, फॉरेनला होता, तो आला 2 महिने पहिलेच, आणि ही पार्टी जॉईन केली. आणि आता हाच पंतप्रधान चा दावेदार आहे पूर्ण, म्हणजे BNBचा हाच लीडर आहे. त्याचीच पार्टी BNB आली. ओके, तीन पार्ट्या बघितल्या. NCP जेनझीवाल्यांची, ही कट्टरवादी, ही पाकिस्तानला सपोर्ट करते. आणि ही BNB. ओके, BNB कोणाची पार्टी होती? ही जी होती, म्हणजे काय व्हायचं माहिती आहे का मित्रांनो, ही आपली शेख हसीनाची अवामी लीग होती, अवामी लीग. आणि ह्यांची BNB. ते आलटून पालटून राज्य करायचे, म्हणजे 5 वर्ष ती, 5 वर्ष ती, 5 वर्ष ती. परत म्हणजे काँग्रेस BJP कसं 2014च्या अगोदर आलटून पालटून राज्य करायचे. आता पण काही काही स्टेटमध्ये काँग्रेस BJP आलटून पालटून राज्य करतात, म्हणजे 5 वर्ष तू राज्य कर, 5 वर्ष मी राज्य करतो वगैरे, असं काहीतरी. तसं हे राज्य करायचे शेख हे खालिदा जिया आणि आपली शेख हसीना मॅडम. ओके, आता तर ती चालली गेली. आणि ह्यांचं देहांत झालं डिसेंबरमध्ये. हा त्यांचा मुलगा, यांनी सूत्र सांभाळले आता, नवीन पार्टी. तर हे तीन पार्ट्या पाहिल्या. आणि हे त्यांनी तेच म्हटलं, मग तारिक रहमान आले वगैरे. आणि तेच ते म्हटले की आईच्या स्वप्नातला बांगलादेश बनवू वगैरे, असे बोलबच्चन दिले डोंगराळ भागातील.
मुस्लिम मैदानी प्रदेश, मुस्लिम, हिंदू, बुद्ध, ख्रिस्त बांधव सुरक्षित समावेश बांगलादेश घडवण्यासाठी मदत करा, बोल बच्चन दिले. आणि यांचे धोरण कधी दिल्ली आणि रावळपिंडी धारचे नसणार. कसं व्हायचं मित्रांनो, ही जी पार्टी हे राज्य करायची तर हे पाकिस्तानला सपोर्ट करतात, वेस्ट पाकिस्तान म्हणतात ना, म्हणजे पाकिस्तानला सपोर्ट करते ही. आणि बी एन बी पण पाकिस्तानला हे करायची. पण अवामी लीग जी होती ती इंडियाला सपोर्ट करायची. म्हणजे एक पार्टी यायची पाकिस्तानला करायची, एक दुसरी पार्टी यायची त्याच्या अपोजिट ती इंडियाला सपोर्ट करायची, परत दुसरी पार्टी यायची पाकिस्तानला सपोर्ट करायची. तर शेख हसीना नेहमी इंडियाला सपोर्ट करायची, पण ती दुसरी पार्टी होती ती पाकिस्तानला सपोर्ट करायची. पण हा आता आलेला कार्यकर्ता म्हणतो की आता आमचं जे हे असेल ते पाकिस्तान दिल्ली इंडियाला पण नाही सपोर्ट करणार, पाकिस्तानला पण नाही सपोर्ट करणार, फक्त आम्ही बांगलादेश केंद्रित काम करू. ओके. तेच बाकी हे तर पाहिलं, जमातीचं पण पाहिलं, पण उतारा वगैरे हे तर सगळं पाहिलं. शेख रहमार ज्यांनी बांगलादेश आझाद केला वगैरे त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. आणि हे लाईन मस्त आहे मित्रांनो, काही कारण लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या याचा अर्थ असा नाही की लोकशाही शानपण रुजले, असं ह्याचा अर्थ होत नाही. लोकशाही ही अवस्था निष्पक्षपातीपासून दिसून येते, धर्मनिरपेक्ष वंशनिरपेक्ष धोरणातून प्रकटते, अल्पसंख्याकांच्या उद्धारातून साजरी होते. ओके. लोकशाही कशी होते, निष्पक्षपणा, म्हणजे सेक्युलरिझम, वंशनिरपेक्ष वगैरे, आणि अल्पसंख्याकांचं उत्थान ह्याच्यातूनच तर लेखकांनी तो प्रश्न हे केला. आता बांगलादेश आपल्या भारताला समजलं की आता शेख हसीना तर आपल्या साईडने आपण भारतात लपवलेलं आहे, पण जाहीर नाही केलं उघडपणे शेख हसीनाला. तिने आपली इथं शरण घेतलेली आहे कारण ती पहिल्यापासून संबंध चांगले होते. आणि पंतप्रधान मोदीने मी तारिक रहमान याच्याशी संपर्क साधला वगैरे. पण त्यांचं म्हणणं तेच आहे की शेख हसीनाच आमच्याकडे सोपवा बांगलादेशकडं. आणि त्यांचा असा प्लॅन चालू आहे तिला शिक्षा म्हणजे मृत्यू शिक्षा द्यायची, तिची जाहीर पण झाली मृत्यू शिक्षा देणार आहे वगैरे. तर लेखकाचं तेच म्हणणं आहे, शेख हसीनावर काहीतरी डिसिजन घ्यावं लागेल भारताला, काही सोपवायचं की नाही सोपवायचं की काय करायचं. आणि आपण ती डील पाहिली डोनाल्ड ट्रम्पसोबत त्या दिवशी, पाहिली ना आपण, की 0% कोणचं होतं यार त्या दिवशी पाहिली ना आपण. कपडे बांगलादेश 0% आयात शुल्क अमेरिकेला हे करीन, आणि जो कच्चा माल कापड वगैरे तो 0 शुल्क बांगलादेशला. म्हणजे दोघांची विन विन सिच्युएशन आहे. ओके. तर म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्प बी त्यांच्या साईडने आहे. आणि भारताला लवकर असं जाहीर करावं लागेल काहीतरी की शेख हसीनावर काय स्टँड आहे भारताचा. नाही तर डोनाल्ड ट्रम्प बी त्या साईडने आहे आणि पाकिस्तान आणि चीन असे टिपू नये की कसे काय, म्हणजे भारत कधी फसतो आणि आम्ही कधी त्याचं म्हणजे जागा घेतो वगैरे. तर तेच इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस केले मित्रांनो. 3 पार्ट्या समजून सांगितल्या मी तुम्हाला, हा माणूस कोण आहे ते समजून सांगितल्या, आणि 3 पार्ट्याची आयडियोलॉजी समजून सांगितली. हे तर जेनझीवालं आहे, हे तर कट्टरवादी, आणि ही BNB मिक्स आहे दोघांचं. ही खालिदा होती आणि शेख हसीनाच्या अगोदर ही राज्य करायची. तर हा तिचा मुलगा आहे, ती डिसेंबर महिन्यात मेली बिचारी. आणि हा आला कार्यकर्ता, लगेच फॉरेनहून आला, लगेच हातात घेतली सूत्र. ही चांगलं होतं आपल्यासोबत संबंध. सध्याही भारताचंच वास्तव्यात आहे, सरकारने जाहीर नाही केलेलं आहे. आणि हे तुम्ही म्हणजे मेन्समध्ये वापरू शकता, डायरेक्ट वापरू शकता, एमध्ये वापरू शकता, GS1मध्ये वापरू शकता. वे फॉरवर्ड वगैरे सर्व लिहिलं, पाहून घ्या. मी PDF देऊन देतो. आणि क्वेश्चन दिला एक 10 मार्काचा क्वेश्चन आहे, मराठी इंग्लिशमध्ये कशात पण लिहा. आणि एक 250 म्हणजे 250 शब्दातला 15 मार्का क्वेश्चन आहे. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.